नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 15 दिवसापूर्वी भूगोलच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. ज्या प्रकरणाचं नाव होतं भारताचे स्थान व विस्तार. या प्रकरणामध्ये आपण साधारण जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान कोठे आहे आणि त्याचा साधारण अक्षांश आणि रेखांशामध्ये विस्तार किती आहे याचा संदर्भ आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेला आहे. यानंतर आपल्याला भूगोलचं दुसरं प्रकरण जे बघायचं आहे त्याचं नाव आहे भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये. म्हणजे साधारण भारताचे प्राकृतिक विभाग या ठिकाणी किती आहेत आणि त्या प्रत्येक विभागाचं वैशिष्ट्य काय आहे याचा संदर्भ या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचा आहे. तर भारताची प्राकृतिक वैशिष्ट्ये म्हणजे प्राकृतिक विभाग साधारण 4 आहेत. त्यामध्ये उत्तरेकडील पर्वतरांगा, दुसरा विभाग आहे उत्तरेकडील महामैदाने, तिसरा प्रकार आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि चौथा विभाग आहे किनारपट्ट्यांची मैदाने आणि बेटे. तर असे हे जे भारताचे 4 प्राकृतिक विभाग आहेत ते आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहेत. खरं तर जो आपण पहिल्या प्रकरणामध्ये संदर्भ बघितलेला आहे की साधारण भारत आपल्या जगामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे असलेला आपल्याला दिसतो. पण आपल्या भारताचं एक वैशिष्ट्य जे आहे की ज्याच्यामध्ये 3 बाजूला भारताचा समुद्र आहे आणि एका बाजूला जमिनीनं जोडलेला भूभाग आपल्याला दिसतो, ज्यामध्ये या भौगोलिक वैशिष्ट्याचाच संदर्भ म्हणून आपल्या देशामध्ये असे 4 प्राकृतिक विभाग आपल्याला बघायला मिळतात. 3 बाजूला असलेला समुद्र, उत्तरेला असलेला हिमालय पर्वत किंवा त्याच्या पलीकडे जमिनीनं जोडलेला भूभाग, या सगळ्या गोष्टींच्याचमुळे हे प्राकृतिक विभाग पडलेले आहेत. पण याची जी वैशिष्ट्य आहेत, साधारण आपल्या देशामध्ये असलेलं हवामान किंवा वातावरण हे प्रत्येक विभागानुसार वेगळं असलेलं दिसतं. प्रत्येक प्राकृतिक विभागामध्ये नैसर्गिक वनस्पती वेगवेगळी आढळते. जमिनीची विविधता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळते. नद्यांची अवस्था वेगळी आहे, कारण उत्तर भारतातील नद्या 12माही वाहतात, तर दक्षिण भारतातील नद्या या 6 महिने भरभरून वाहतात, मात्र 6 महिने कोरड्या असतात. त्यानंतर हवामान आणि वातावरण याचा परिणाम शेतीवरती सुद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे शेतीचे किंवा पिकांचे प्रकार त्यामध्येही वैविध्य आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पर्वतीय रांगा असतील, सपाट मैदानी प्रदेश असेल, याच्यामुळे वाहतुकीच्या साधनांमध्येही फरक आपल्याला दिसून येतो. त्याबरोबरच जिथे औद्योगिक वसाहती आहेत, जिथे वाढतं शहरीकरण आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनताही आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावर असलेली दिसते. त्यामुळे या प्राकृतिक विभागांवरती परिणाम करणारे जे घटक आहेत, खरं तर हा 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की भारताच्या प्राकृतिक विभागावर परिणाम करणारे घटक कोणते असा तुम्हाला प्रश्न येतो. तर याच्यामध्ये हे 4-5 मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजेत. म्हणजे हवामान, वातावरण, नैसर्गिक वनस्पती, जमिनीचा प्रकार, शेती, वाहतूक, लोकसंख्येची घनता आणि नद्यांची असलेली अवस्था. तर हे सगळे घटक या प्राकृतिक विभागावरती परिणाम करताना आपल्याला दिसतात. आता आपल्याला हेच मुख्य 4 प्राकृतिक विभाग या ठिकाणी बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये जे आत्ता मी म्हटलं की 4 प्राकृतिक विभाग आपल्या देशामध्ये आहेत. एक उत्तरेकडील पर्वतरांगा, दुसरा आहे त्याच पर्वतरांगांना लागून असलेला उत्तरेकडील मैदानी प्रदेश, तिसरा प्रकार आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि चौथा प्रकार आहे किनारपट्ट्यांची मैदाने आणि बेटे. असे 4 महत्त्वाचे प्राकृतिक विभाग आपल्या देशामध्ये असलेले बघायला मिळतात. आता इथे जे पहिला प्रकार आपल्याला इथे बघायचा आहे तो म्हणजे उत्तरेकडील पर्वत रांगा. खरं तर उत्तरेकडील पर्वत रांगा ज्याच्यामध्ये खरं म्हणजे जेव्हा आपल्या या पृथ्वीची निर्मिती होत होती तेव्हा जसं तुम्ही 8वीच्या सिलेबसमध्ये बघितलेला आहात किंवा मी पहिल्याही प्रकरणामध्ये थोडासा संदर्भ याच्याबद्दल बोललो होतो की पृथ्वी अगोदर उष्ण गोळा होता, त्यानंतर तो अति थंड झाला आणि अति थंड झाल्यानंतर मग हळूहळू याच्यावरती नैसर्गिक वनस्पती किंवा
जमिनीचा प्रकार हा तयार व्हायला सुरुवात झालेली दिसते आणि जमिनीचा प्रकार तयार होत असताना मग ज्वालामुखींचे उद्रेक असतील किंवा इतर सगळ्या भूमी अंतर्गत होणाऱ्या जे हालचाली आहेत, ज्याच्यामुळे मग पर्वतरांगांचा भाग वेगळा निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर आपल्या देशाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांचं एक वेगळं वैशिष्ट्य दिसतं, ते म्हणजे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा आहेत. याच्यामध्ये मग हा जो पर्वतरांगांचा समूह आहे किंवा पर्वतरांगा ज्या आहेत, याच्यामध्ये मग वैविध्य आपल्याला दिसतं, कारण त्याची उंची वेगवेगळे आहे, ज्याच्यामुळे या उत्तरेकडील पर्वतरांगांचे 3 प्रकार आपल्याला इथे पाडलेले दिसतात, ज्याच्यामध्ये बृहद हिमालय किंवा मध्य हिमालय आणि शिवालिक्स टेकड्या असे म्हणून 3 प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत. आणि हे 3 प्रकार पाडत असताना समुद्रसपाटीपासून या पर्वतरांगांची असलेली उंची याचा विचार या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतो. याबरोबरच या ठिकाणी उंच शिखरं आहेत, खोल दऱ्या आहेत किंवा खिंडी आहेत, नद्यांची खोरे आहेत, असा भाग या उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता इथे जी उंच पर्वतरांगा किंवा खोल दऱ्या ज्या आहेत, ज्याच्यामुळे इथे थोडासा परिणाम आपल्याला दिसतो, तो म्हणजे शिवालिक्स आणि काय म्हणतो की त्याला डून्स, जी सपाट मैदानी प्रदेश पर्वतरांगांच्या मध्ये तयार होतात त्याला डून्स असं म्हणतात, तर तोही भाग या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतो. तर या उत्तरेकडील पर्वतरांगांची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं तत्त्व लक्षात ठेवायचं आहे की आपल्या देशाच्या उत्तरेकडे असणारी ही जी पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेची लांबी जवळजवळ 2400 किलोमीटर इतकी पसरलेली आहे. म्हणजे 2400 किलोमीटर लांबीची ही उत्तरेकडील पर्वत रांग आहे, ज्याच्यामध्ये भारताच्या पश्चिमेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापासून ते पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत ही हिमालय पर्वताची रांग पसरलेली आहे. ती साधारण 2400 किलोमीटर लांबीची आहे. आणि या उत्तरेकडील पर्वतरांगाची रुंदी जी आहे ती साधारण 240 ते 320 किलोमीटर इतकी असलेली आपल्याला बघायला मिळते. या उत्तरेकडील पर्वत रांगांनी जवळजवळ 5 लाख चौरस किलोमीटरचा भूप्रदेश व्यापलेला आहे. आता हा जो 5 लाख चौरस किलोमीटरचा भूप्रदेश व्यापलेला आहे, याच 5 लाख चौरस किलोमीटरच्या भूप्रदेशाची जी वैविध्य आहे की समुद्र सपाटीपासून उंची ही कमी जास्त असलेली आपल्याला दिसते, आणि याच समुद्र सपाटीपासूनच्या उंचीमुळे या उत्तरेकडील पर्वतरांगांचे 3 प्रकार तयार करण्यात आलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक बृहद हिमालय, दुसरा मध्य हिमालय आणि तिसरा आहे तो शिवालिक्स टेकड्या. आता याच्यातला जो पहिला घटक आहे बृहद हिमालय, याची साधारण समुद्रसपाटीपासून उंची जी आहे ती 6100 मीटर इतकी असलेली दिसते. म्हणजे 6100 मीटर उंचीपेक्षा अधिक असलेला हिमालय पर्वत हा बृहद हिमालय म्हणून ओळखला जातो. आता या बृहद हिमालयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं, तर आपल्या देशातील आणि जगातील जी सर्वात उंच शिखरं जी आहेत ती याच बृहद हिमालयामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये जगातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणून जे ओळखलं जातं माउंट एव्हरेस्ट, तर ते माउंट एव्हरेस्ट या बृहद हिमालयामध्ये आहे. त्यानंतर जगातलं दुसरं ते कांचनगंगा म्हणून ओळखलं जातं. तिसरं आहे ते मकालू, त्यानंतर धवलगिरी, मानसलू, नंदादेवी अशी अनेक उंच शिखरं या ठिकाणी या बृहद हिमालयामध्ये असलेले दिसतात. तर या ठिकाणी 2 लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. एक, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची आहे साधारण 8848 मीटर, आणि जगातलं दुसरं आणि भारतातलं 1 नंबरचं उंच असलेलं शिखर आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी कांचनगंगापेक्षा एक वेगळा संदर्भ लक्षात ठेवा. ते म्हणजे जगातलं सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट,
आणि भारतातलं सर्वात उंच शिखर म्हणजे काराकोरम K2 म्हणून ओळखलं जातं. तर कांचनगंगा हे नाही आहे, तर गॉडविन ऑस्टिन किंवा K2 असं म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा काराकोरम असंही म्हणतात. तर हे आपल्या देशातलं सर्वात उंच शिखर आहे आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं, कांचनगंगा हे 3ऱ्या क्रमांकाचं आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं किंवा उंच आणि भारतातलं 1 नंबरचं उंच शिखर म्हणून जे ओळखलं जातं ते काराकोरम K2 किंवा गॉडविन ऑस्टिन अशी या बृहद हिमालयाची वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामध्ये सर्वात उंच शिखरं या पर्वतरांगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे या उत्तरेकडील पर्वतरांगांमधला तो म्हणजे मध्य हिमालय आहे. तर साधारण मध्य हिमालयामध्ये जे संदर्भ आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये साधारण या मध्य हिमालयाची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 1500 ते 4500 मीटर इतकी असलेली आपल्याला बघायला मिळते आणि याची रुंदी साधारण 60 ते 80 मीटर इतकी आहे. तर या मध्य हिमालयामध्ये आपल्याला काही थंड हवेची ठिकाणं बघायला मिळतात आणि काय म्हणतो की ज्याच्यामध्ये दऱ्या, खोल दऱ्या या ठिकाणी आहेत. तर थंड हवेची ठिकाणं म्हणून जी ओळखली जातात त्याच्यामध्ये साधारण पीर पंजाल, धौलधर, नागतिब्बा, मुसोरी, महाभारत आणि दार्जिलिंग अशी काही सुंदर या ठिकाणी दऱ्यांची ठिकाणं आहेत किंवा थंड हवेची ठिकाणं आहेत. त्याचबरोबर आणखी काही 1-2-3 दऱ्या आहेत. त्यामध्ये कांग्रा आहे, काश्मीर आहे, कुलुदरी आहे आणि काठमांडू आहे. तर अशा काही दऱ्यासुद्धा या मध्य हिमालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे शिवालिक्स टेकड्या. तर याची 2 वैशिष्ट्य लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याच्यावरती जास्त प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत की शिवालिक्स टेकड्या कशाला म्हणतात. तर जो बृहद हिमालय आहे या बृहद हिमालयामधून अनेक नद्या वाहत आहेत, हिमनद्या. तर या हिमनद्या वाहताना सोबत गाळ घेऊन येतात आणि हा गाळ पायथ्याशी साचतो आणि हा जो गाळ साचूनच या उंच टेकड्या निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून याला शिवालिक्स असं म्हणतात की हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील टेकड्यांना शिवालिक्स टेकड्या असं म्हणून ओळखलं जातं किंवा याला दुसरं नाव दिलेलं आहे बाह्य हिमालय. आणि याच टेकड्यांच्या मध्ये परत एक सपाट मैदानं तयार झालेली आहेत. म्हणजे हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील टेकड्यांच्या मध्ये गाळाचीच जी सपाट मैदानं तयार झालेली आहेत या सपाट मैदानी प्रदेशांना डून्स या नावाने ओळखलं जातं. म्हणजे शिवालिक्स या टेकड्या आहेत पायथ्याकडच्या टेकड्या, तर डून्स ही सपाट मैदानं आहेत. जसं डेहराडून हे त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला ओळखता येऊ शकेल. तर या शिवालिक्स टेकड्यांची समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे ती साधारण 600 ते 1500 मीटर इतकी उंच असलेली आपल्याला दिसते आणि याची रुंदी जी आहे ती 15 ते 150 किलोमीटर इतकी रुंदी याची आपल्याला बघायला मिळते. तर साधारण असा हा शिवालिक्स टेकड्यांचा भाग आहे. पण इथे 2 संकल्पना लक्षात ठेवायच्या. शिवालिक्स कशाला म्हणतात, तर उत्तरेकडील हिमालय पर्वताच्या रांगांच्या पायथ्याकडे असलेल्या लहान टेकड्यांना शिवालिक्स टेकड्या असं म्हणतात आणि याच टेकड्यांच्या मध्ये तयार झालेल्या सपाट मैदानी प्रदेशाला डून्स असं म्हणतात आणि या डून्सचं उदाहरण आहे डेहराडून. तर असं साधारण हा हिमालय पर्वताचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. यानंतर आपल्याला हिमालय पर्वताचं महत्त्व बघायचं आहे. हाही प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी या ठिकाणी विचारला जातो. तर हिमालय पर्वत ही आपल्या देशाला खरं तर एक नैसर्गिक तटबंदी मिळालेली आहे. कारण तुम्ही प्राचीन कालखंडातले संदर्भ जर बघितला 8वीच्या पुस्तकामध्ये आहे की खूप 8वीच्या पुस्तकात आहेत, 9वीच्या पुस्तकामध्ये आहे की आपल्या देशामध्ये उत्तरेकडून मोठ्या प्रमाणावरती आक्रमणं होती आणि ही आक्रमणं परतवून लावण्याचं किंवा ती थोपवण्याचं काम हा हिमालय पर्वत करताना दिसतो. कारण उंच हिमालय पर्वत ओलांडून भारतात येणं तसं कदापि शक्य नाही. कारण याच्यामध्ये शिशकिला नावाची जी खिंड आहे की ज्याचाच वापर मध्य कालखंडामध्ये खरं तर व्यापारासाठी केला जात होता. त्यामुळे
हिमालय पर्वताचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिमालय पर्वत ही एक नैसर्गिक तटबंदी आहे आणि या तटबंदीच्यामुळेच आपल्या देशावरती परकीय आक्रमणं काही प्रमाणात थोपवण्याचं काम झालेलं दिसतं. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं तत्त्व याचं जे आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये नोव्हेंबर महिन्यानंतर साधारण हिवाळ्याला सुरुवात होते. तर हिवाळा जो सुरू होतो त्याच्या पाठीमागेही कारण आहे. जसं पावसाळ्याला सुद्धा कारण आहे, नैऋत्य मोसमी वारे जे वाहतात. तर हे जसं कारण आहे तसंच आपल्या देशाला हिवाळा सुरू होण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं कारणीभूत आहे आणि ते म्हणजे मध्य आशिया आणि सायबेरिया याकडून थंड हवेचे वारे येतात आणि हे अति थंड वारे जे उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगांच्यामुळे अडविले जातात आणि म्हणावी तितकी त्या थंड हव्यांची तीव्रता भारतामध्ये येत नाही. कारण जर मध्य आशिया आणि सायबेरियाकडून येणारे अतिथंड वारे आहेत तसे जर भारताकडे आले असते तर आपल्या देशामध्ये थंडीची लाट आली असते आणि दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडली असती. पण मध्य आशिया आणि सायबेरिया इकडून येणारे थंड हवेचे वारे या हिमालय पर्वतामुळे अडविले जातात आणि या थंड वाऱ्यांची तीव्रता कमी करण्यामध्ये हिमालय पर्वत आपल्याला मदत करताना दिसतो. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं तत्त्व आहे, जसं थंड हवेचे वारे अडवून त्या थंड वाऱ्यांची तीव्रता कमी करण्याचं काम करतं तसं नैऋत्य मोसमी वारे जे आपल्या देशामध्ये पाऊस पाडतात तर हे वारे सुद्धा हिमालय पर्वतामुळे अडविले जातात आणि उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्यासाठी सुद्धा हिमालय पर्वत मदत करताना आपल्याला दिसतो. तसंच या जो मध्य हिमालय किंवा शिवालिकचा टेकड्यांचा जो भाग आहे जो बऱ्याच अंशी गाळानं भरलेला दिसतो, तर या मध्य हिमालय आणि शिवालिकच्या टेकड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घनदाट अरण्यात सपाट मैदानी प्रदेश आहेत जिथे चहाचे मळे म्हणजे दार्जिलिंग किंवा आसाम हा जो चहाचं उत्पादन करणारी केंद्र आहेत तर ही चहाचे मळे असतील किंवा इतर केसर उत्पादन असेल, लोकर उत्पादन असेल, यासाठी सुद्धा मध्य आणि शिवालिक टेकड्यांचा भूभाग आपल्याला सहाय्य करताना दिसतो. त्यानंतर पाचवं तत्त्व आहे, हिमालय पर्वतामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीचे सुद्धा साठे आहेत. त्यामुळे खनिज संपत्तीच्या दृष्टीने सुद्धा हिमालय पर्वताच्या पायथ्याकडचा भाग हा समृद्ध असलेला दिसतो. त्यामुळे खनिज संपत्तीसाठी सुद्धा हिमालय पर्वत महत्त्वाचा आहे. आणि सहावं तत्त्व आहे ते म्हणजे या हिमालय पर्वताच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नद्या उगम पावतात, ज्या नद्यांच्यामुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा सुपीक आणि शेतीप्रधान झालेला आपल्याला दिसतो. तसंच या नद्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर धबधबेही आहेत, ज्या धबधब्यांच्यामुळे जलविद्युत शक्ती निर्माण करणं किंवा उत्पादन करणं ते सुद्धा शक्य झालेलं दिसतं. म्हणजे एका बाजूला नद्यांच्या उगमस्थानामुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा शेतीला लाभदायक ठरलेला दिसतो, तर दुसऱ्या बाजूला धबधब्यांच्यामुळे नैसर्गिकरित्या जलविद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा हा भाग सहाय्यक ठरलेला आपल्याला दिसतो. अशी 6-7 तत्त्व या हिमालय पर्वताच्या बाबतीत महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हा मुद्दासुद्धा तुम्हाला 3 मार्कांसाठी महत्त्वाचा आहे जो विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढचे जे 3 भाग आहेत, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि किनारपट्ट्यांची मैदाने आणि बेटे, हा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एकच प्राकृतिक विभाग बघितलेला आहे, तो म्हणजे उत्तरेकडील हिमालय पर्वताच्या रांगा, ज्याचे 3 प्रकार आपल्याला दिसतात. ते म्हणजे बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या. याबरोबरच जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं आणि भारतातलं सर्वात उंच शिखर म्हणजे K2, ज्याला 2 नावं आहेत, काराकोरम आणि गॉडविन ऑस्टिन असे म्हणून ओळखलं जातं. एवढे मुद्दे